या दोघांसाठी एक खेळ आहे. 3 टप्पे आणि 5 टप्पे. एक एक वीट रचत तो मनोरा पूर्ण करायचा. एक वीट आजी लावणार, एक वीट आजोबा लावणार. दोघांच्या मदतीने वीट रचत मनोरा उभा करायचा आहे. 3 टप्पे पूर्ण झाले की पहिलं बक्षीस, 5 टप्पे पूर्ण झाले की दुसरं बक्षीस. हां, चला सुरू खेळ. एक आजीने ठेवलं, दुसरा आजोबाने ठेवला. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. आता आणखी 2 थर रचायचे. वय झालं की माणसाचे हात असे होतात, अजून होत नाहीत म्हणून ठेवलंय ते खेळ. आता एकच आहे टप्पा, एकदम हळू आजोबा. वाह वाह वाह, क्या बात है. झालं बस. अभिनंदन. चला, दोन्ही बक्षिसं मिळाली. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आहे. आजोबा, हे बक्षीस तुम्ही द्यायचंय आजीला. द्या 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 द्या. अभिनंदन. अशी कुठलीच गोष्ट नाही ना आजीपासून लपवून ठेवलेली ना? नक्की. बघा, सगळ्यांपासून 40 वर्ष दोघे भेटला होता, ते लपवून ठेवलं होतं. ते ठेवलं होतं. नाही, ते भेटत होतं तसं काय. होय ना. हो. आजी, काय गपचूप आजोबांना न सांगता मुलांनी काय सांगितलेली गोष्ट लपवून नाही ना ठेवली अजून? मुलांची नाही, सगळं सांगितलंय ना त्यांना. व्हेरी गुड. आता एक छान सोहळा आपण अनुभवणार आहोत, पण त्याआधी फोटोत सगळं कुटुंब कसं दिसतंय बघूया. मी या ठिकाणी उभा आहे आणि घरातल्या संपूर्ण कुटुंबाला आता विनंती आहे की त्यांनी येऊन इथे उभं राहावं. चला, एक फोटो काढूया, आठवणीतला फोटो. या यानंतरचा क्षण हा खूप महत्वाचा आहे, आनंद देणारा आहे. सगळ्यांचे चेहरे हसरे आहेत का टेन्शन मध्ये आहेत सगळे? आजोबा, हा कोल्हापुरी साज आहे ना, हा आजीच्या गळ्यात घाला ना. वाह वाह वाह, क्या बात है. चूक भूल जावी, चूक भूल घ्यावी. वा, कसं वाटतंय? छान. आणि आता दोघं इतक्या वर्षात कधी एकमेकाला धन्यवादच दिलेले नाहीत, एकमेकांचा सन्मानच केलेला नाही, आणि आता पुष्पमाला घालून एकमेकांना धन्यवाद द्यायचे. हा, एकमेकांचा सन्मान करायचा आहे. बरं, आधी आजी पटकन एक उखाणा घ्या ना. घ्या. तुळशीची करते सेवा, विष्णूची करते शांती, जीवाजीराव सुखी असावेत ही माझी विनंती. अरे वा आजी. हा, अरे वा 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 वा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.